गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हॅलो नमस्ते, मिसेस पोजल जानकीने एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पासून स्वागत। तर खूप दिवसानंतर एक रेसिपी बघतोय आपण। आता इकडे आल्यापासून ही पहिलीच रेसिपी असणार आहे। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही भाजी आहे जी की आपण बनवणार आहे। तर याला काय म्हणतात तुमच्याकडे ते नक्की सांगा। तर इथे छत्तीसगडमध्ये बरबटी म्हणतात। तर याची भाजी करणार आहे आपण आता। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बरबटी चे देठाकडचा भाग आणि शेंड्याकडचा भाग थोडंसं कट करून घ्यायचा आहे। जसं आपण बीन्स निवडतो तशाच पद्धतीनं आणि तशाच पद्धतीने कट करून घ्यायचं। एखादी खराब किंवा किडकी असेल तर ती सुद्धा बाजूला काढून घ्यायची आणि जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जातं। पटपट आपण कट करू शकतो। तर अशा पद्धतीने छोट्या किंवा मीडियम मोठ्या साईजमध्ये जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही जसं बीन्स कट करता तसंच तुम्ही कट करून घेऊ शकता। तर ही भाजी ना खूप छान लागते आणि अगदी झटपट होते। 10 ते 15 मिनटात ही भाजी पूर्ण होते, तयार होते आणि खूप छान लागते। तर चला आता भाजी कट करून झालेली आहे बरबटी माझी आणि थोडंसं आता पाणी टाकते डिशमध्ये, कारण ही बरबटी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता पाणी टाकून थोडा वेळ ठेवलेला आहे। तोपर्यंत आता मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। तर ते पण बारीक चिरून घेते आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो। तर कांदे आणि टोमॅटो पटपट चिरून घेते मी आणि बारीक किंवा मोठं तुम्ही जसं तुम्हाला आवडतं तसं कट करून घेऊ शकता। एवढंच की उभा कांदा चिरू नका, बारीकच चिरा। तर आता पटकन थोडीशी कोथिंबीर होती, ती सुकली होती माझ्याकडे कोथिंबीर। इथे गरमी भरपूर आहे त्यामुळे मग कोथिंबीर पण थोडीशी जेवढी होती तेवढी कट करून घेतली। तर आता सगळ्यात पहिले तर कढई गरम करायला ठेवली आहे मी। लोखंडी कढईमध्ये भाजी बनवते, तुम्हाला तर माहितीच आहे आयरन आपल्या हेल्थसाठी किती चांगलं आहे, त्यामुळे शक्यतो मी लोखंडी कढईमध्येच वापरते आणि लोखंडी तवाच वापरते। तर सगळ्यात आधी तेल घातलं 2 चमचे। तेल गरम झाले की थोडंसं जिरं घातलं। जिरं तडतडलं की कांदा जो आपण चिरून घेतला होता ते एक मीडियम हाय फ्लेमवर 1 मिनिटभर परतून घ्यायचा। थोडासा कांदा मऊ झाला की मग यामध्ये टोमॅटो जो बारीक आपण चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। कांदा आणि टोमॅटो आपण व्यवस्थित 1-2 मिनटं मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे। जास्त शिजवायची गरज नाही। थोडासा मऊ पडला टोमॅटो की मग थोडंसं गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आपल्याला। तर थोडासा टोमॅटो मऊ पडला की आपण जी बरबटी चिरून ठेवली होती ती पाणी निथळून आता व्यवस्थित सगळं पाणी निथळवायचं आणि ही छानपैकी या कढईमध्ये घालते, कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकायची आहे। तर कांदा टोमॅटो जास्त काही करपेपर्यंत भाजायची गरज नाही। थोडासा मऊ पडला की तुम्ही बरबटी घालू शकता, कारण बरबटी पण आपल्याला 3-4 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। आणि बऱ्यापैकी ही रेसिपी जसं बीन्सची भाजी करतो सुकी किंवा सरबरीत तशाच पद्धतीने करायची आहे। खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बरबटी आपण छान 3-4 मिनटं परतवून घेतली, हाय फ्लेमवरच ठेवले होते मी। आणि थोडीशी कोथिंबीर बघू शकता सुकली होती म्हणून मी आधी टाकते। तर थोडंसं त्याबरोबर परतून त्याचा वास छान लागेल त्याला। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं, मीठ आधीच घालते कारण मग थोडंसं लवकर शिजते भाजी म्हणून। आणि त्याच्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद आणि 1 चमचा आमचा घरचं तिखट किंवा चटणी घालते। तर तुम्ही लाल तिखट घालणार असाल तर थोडासा गरम मसाला किंवा तुमच्या ठेवणीतला 1 अर्धा चमचा मसाला कोणताही घालू शकता। तर ही घरची चटणी आहे, त्यामध्ये सगळा मसाला असतो। आता प्रत्येक रेसिपीमध्ये काही सांगण्याची गरज नाही, तरी पण मी सांगते। तर हे छान मी आता मसाले आणि चटणी तिखट जे आहे ते व्यवस्थित परतवून घेतलं आणि जेवढी बरबटी आहे त्याच्यात समान मी पाणी घालते, कारण थोडीशी मला सरबरीत भाजी करायची आहे, कारण मी भाकरीबरोबर बनवते। तर मी भाकरी करणार होते, संध्याकाळची भाकरी असते, सकाळची चपाती असते, त्यामुळे मी संध्याकाळच्यासाठी मी डिनरसाठी ही भाजी बनवत आहे। तर आता झाकण ठेवून छान 5 ते 6 मिनटं मीडियम लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर चला भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता छान शिजली आहे आणि थोडंसं पाणी मी म्हटल्याप्रमाणे ठेवलं आहे, तर भाकरीसोबत छान लागते। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। थँक्यू।